रामकृष्ण मंडळी, आज संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 376वा तुकाराम बीजेचा सोहळा म्हणजे साक्षात वैकुंठ गमनाला आज तुकोबाला जाऊन 376 वर्ष आले आणि आज आपण या पुण्यभूमीमध्ये आलोय आणि आजचा जो काही सोहळा होणार आहे तो वारकरी संप्रदायाच्या भक्तगण माऊलींसोबत होतोय आणि त्याचा सोहळ्याचा आज आपण या ठिकाणी देहूनगरीमध्ये पुण्यनगरीमध्ये आनंद घेतोय. तर चला मित्रांनो, आता आपण महाद्वारातून आतमध्ये एंटर होऊया. आता आपण शिळा मंदिराच्या जवळपास आलोय मित्रांनो. आपण बघू शकता जी काय वातावरण निर्मिती झाली आहे आज तुकाराम बीजाची ते आपण अनुभवू शकता. खूप सुंदर पद्धतीने आज भाविक भक्तजन या ठिकाणी आज या बीजेच्या उत्सवानिमित्त आले ते आणि आज मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन जो काय आपला कार्यक्रम आहे तो 12 वाजून 2 मिनिटांनी तो तिकडे होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं. तर आपण चला पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि मग तिकडे जाऊया. चलो. हरिनामाच्या गजरामध्ये आज तुकाराम महाराजांचं या ठिकाणी भजनामध्ये आज भक्तिमय वातावरण या देहूनगरीमध्ये झालं. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने हा जो सोहळा आहे हा होतोय तुकाराम बीजाचा आणि याचा आनंद याची देहा याची डोळा आज आपण प्रत्यक्ष उभे या ठिकाणी घेतोय. मंदिर इथं आणि त्याच्या इथेच आपण बघितलं तर पूर्ण पद्धतीने आज डेकोरेशनची जय्यत तयारी चालू आहे आणि खूप सारे असे फुलं या ठिकाणी आहेत. झेंडूची वगैरे फुलं आणि त्यासोबत गुलाबाचे पण झुंबर वगैरे लावण्यात आले ते. त्यासोबत सूर्यफुलाची पण खूप सारी फुलं आहेत या ठिकाणी. नंतर सूर्यफुलाची एकदम ओरिजिनल अशी फुलं आहेत म्हणजे एक डेकोरेशन साठी एक जिवंतपणा देण्यासाठी एक लुक कार्य करणार आणि त्यासाठी पूर्ण डेकोरेशनची तयारी जय्यत चालू आहे. खूप भारी भारी सगळी अशी फुलं या ठिकाणी आहेत आज आणि दर्शनासाठी खूप भाविक भक्त अशा पद्धतीने जात आहेत आणि प्रत्यक्ष रूपी आज या शिळा मंदिराचं दर्शन घेतलं जाते आणि खूप भारी असं वातावरण आजच्या या तुकाराम बीजेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी होतंय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातली सर्वात मोठी पगडी ही पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालं गेलंय आणि आज तिला 1 वर्ष पूर्ण होतं. मित्रांनो बघू शकता. खूप साऱ्या दिंडी या पद्धतीने आज तुकाराम महाराजांच्या बीजेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी देहूनगरीमध्ये सज्ज झालं आणि आपण बघू शकता हे जे काही वातावरण आहे ते खरंच एक भक्तीचं आणि शक्तीचं वातावरण या ठिकाणी आज या ठिकाणी झालंय आणि याचा आनंद घ्यायचा असेल तर तुकाराम बीजेच्या उत्सवासाठी नक्कीच आलं पाहिजे भावांनो. तर त्यासाठीच आपण या व्हिडिओ करत असतो जेणेकरून लोकांना आपली संस्कृती कुठेतरी समजली गेली पाहिजे आणि त्याचा आनंद आपण घेतला गेला पाहिजे. बघू शकतो खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी मंदिर सजलंय आणि त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेतोय. पालखी आहे जी संत तुकाराम महाराजांच्या जे काय आपल्या आषाढी वारी त्यानिमित्तही तिकडे घेऊन गेले जातात. हीच ती पवित्र पालखी. त्यासोबत घागर पण आहे तुकोबा यांची पवित्र अशा पालखीचं आपण दर्शन घेतोय आज या ठिकाणी देहूनगरीमध्ये. आता मला चालता येत नाही बरोबर, पण तुमचा मुलगा घेऊन आलाय म्हणजे अजून काय पाहिजे. हे खरं पुण्य आहे. बाकी म्हणजे देवाला अपेक्षा झालेली त्यांना सद्बुद्धी दिली. बरोबर. आपण इंद्रायणी नदीच्या घाटावरती आलोय. हे बघा ते वातावरण आहे ते खरंच खूप भारी आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आज आपण इथं आलोय. आपण पवित्र असणाऱ्या इंद्रायणी नदीच्या काठी आलोय आणि या ठिकाणी प्रत्येक माऊली भक्तजन या ठिकाणी पवित्र असणाऱ्या या इंद्रायणी नदीच्या जलाने मस्तपैकी आपलं पवित्र असलेलं हे देह अजून पवित्र करण्याचा प्रयत्न करतात. कारण की प्रत्येकाला वाटतं की देवाला दर्शनाला जाण्यासाठी त्याच्या अगोदर कुठेतरी सुंदर अशा पद्धतीने आपण आपले पवित्र असला हातपाय वगैरे व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत. काही जण स्नान पण करतात त्या साईडला पलीकडे. आज वारकरी संप्रदायाच्या पंढरी समजल्याने आज आपण देहूनगरीमध्ये आलो आहोत आणि आजचा विशेष म्हणजे संत तुकाराम महाराज यांचा 376वा
वैकुंठ गमन सोहळा साक्षात या देहूनगरमध्ये नांदेड उत्सवाच्या जवळ होतोय आणि तिकडे आपण आता निघालोय आणि त्याचे जे काही क्षण येतोय ते आपण तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी आपण आता याच्या ऑपोजिट साईडला जर बघितलं तर इकडे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आजचा हा काही सोहळा आहे तो तिकडे होणार आहे. तिकडे आपण त्याचा आनंद घेऊया. चलो, महाराजांचा उत्सव आता थोड्या वेळात चालू होणार आहे. तुकाराम बीजेचा जो काही सोहळा आहे तो मी तुम्हाला याच्यातून दाखवणार आहे. भरपूर लांब लोक येतात. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा जो वैकुंठ गमन सोहळा आहे तो मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता. तर तिकडला सोहळा आपला चालू होणार आहे. तर त्या ठिकाणी आपण आज निघालोय तुकाराम महाराजांचा. तर चलो, आपला हा सोहळ्याचा याची डोळा आपण अनुभव घेतोय. आपण जर बघितलं तर तुकाराम महाराजांचा जो वैकुंठ गमन सोहळा चालू होणार आहे त्या ठिकाणी बघा किती खतरनाक अशा पद्धतीने या ठिकाणी आयोगामाचा वगैरे चालू प्रत्येक पालख्या दिंड्या या ठिकाणी आनंद घेतात आणि छोटे लहानचे मोठे पण भजनाच्या तालावरती फिरत आहेत. खूप भारी असा सोहळा होतोय. पण आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपण बघू शकता की आपल्या लहान बालकांना आज रुक्मिणीचं स्वरूप देऊन आज या ठिकाणी या माऊलीने त्यांच्या आजीने त्यांना मस्तपैकी आज खांद्यावर घेऊन त्यांना डान्स करतायत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पवित्र असणाऱ्या नांदोड वृक्षापाशी. याच ठिकाणाहून संत तुकाराम महाराज शेवटचं कीर्तन करून प्रत्यक्ष रूपी गरुडावरती विराजमान होऊन तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तीच ही जागा आहे हा पवित्र नांदोड वृक्ष. आणि या नांदोड वृक्षाच्या या साक्षीने आज भरपूर भक्तजन या ठिकाणी आज तुकाराम महाराजांचा जो काही वैकुंठ गमन आहे 378वा सोहळा ते सगळे आज भक्तजन या ठिकाणी आले ते. आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष आपण दर्शन घेतो या ठिकाणी. मस्तपैकी भरपूर भक्तजन या ठिकाणी आज दर्शन घेतात. ते वातावरण एकदम भक्तिमय झालंय आणि या ठिकाणी आता आपण हे दर्शन घेतोय. ही जी साक्ष देण्यासाठी हे झाड अजूनही आहे. महाराजांचं जे काही वैकुंठ गमन झालं होतं याच ठिकाणी झालं होतं. आजच्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर गर्दी प्रचंड पद्धतीने या ठिकाणी झाली. आपण बघू शकता जे काही वैकुंठ गमनचं मंदिर आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागल्या ते. कारण हा सोहळा आजच्या दिवशी खूप पवित्र मानला जातो आणि या सोहळ्याची क्षणचित्र आज तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. मित्रांनो, ज्या पद्धतीने आज तुकाराम महाराजांचा जो काही बीजेचा सोहळा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी
डेकोरेशन केलंय आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या फुलांचा वापर करून या ठिकाणी देहूनगरीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे नांदुर्गच्या वृक्षाच्या अगदी जवळच्या मंदिरामध्ये हे करण्यात आलंय. खूप सुंदर अशा पद्धतीचा हा देखावा तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाताना गरुडावरती स्वार होऊन हा देखावा आपल्याला या ठिकाणी रेखाटण्यात आलाय, ते पण फुलांच्या मार्फत डेकोरेशन होती. तर तो सोहळा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला आज या ठिकाणी यायचंय आणि हा आनंद सोहळा घ्यायचा आहे. म्हणजे असं पाणी उडवलं का देवाला संतुष्टी वाटते. हा का, भारी वाटतं पण ते म्हणजे असं नाही का. कोणती दिंडी आहे तुमची? कुकडेश्वर जुन्नरची. अरे वा, कधी आले निघाले कधी? 4-5 दिवस झाले. अरे वा मस्त. तुकाराम बीजेचा उत्सव भारी होणार. तुम्ही आले म्हणजे विशेष नाही. म्हणजे तुम्ही किती वर्ष झाले गावताय? मग 70-75 वर्ष दिंडी गावताय. बापरे. तुकाराम महाराजाचं मुख्य मंदिर आहे आणि बघितलं तर बघा खूप सारे वारकरी या ठिकाणी आता जिनवेली तीरावरून आले ते आणि मी पण तिकडून चालू. खूप भाविक प्रसन्नता वाटत असते या ठिकाणी. हा बाळाला तुकाराम बीजेचा हा सुंदर सोहळा आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच नवीन सुंदर व्हिडिओमध्ये. चला जय जय रामकृष्ण.